नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 7 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 7 ऑक्टोबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनांकाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचे ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर व्यक्तिमत्व तसं नीटनेटकं असतं किंवा आटोपशीर असतं. मात्र व्यक्तिमत्वाबद्दल फारसे काही चोखंदळ ह्या दिसत नाही. म्हणजेच फॅशन करणं किंवा व्यवस्थित राहणं, नीटनेटकं राहणं हा प्रकार तेवढा मोठ्या प्रमाणात दिसत नाही. नीटनेटके ते राहतात, परंतु फॅशनच्या संदर्भात तेवढी आवड त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. यांचं व्यक्तिमत्व मुळातच गूढ असतं. थोडेसे मितभाषी असतात, जास्त बोलणार नाहीत. जे काय बोलतील ते विचार करून बोलतील, परंतु जास्त बोलणं हे थोडंसं कठीण असतं. विचार करणारे जास्त असतात, गूढत्वाकडे झुकणारे जास्त असतात. गूढविद्या जसे की ज्योतिष, अध्यात्म, धार्मिकता याच्यामध्ये जास्त विचार करणारे असतात. मृत्यूनंतर जन्माआधीचं जीवन नेमकं काय किंवा अशा काही विद्या की ज्या अनाकलनीय आहेत, की ज्याची व्याख्या करता येत नाहीत, अशा विद्यांमध्ये यांचा इंटरेस्ट जास्त असतो किंवा तशा प्रकारच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टी त्यांना अवगत सुद्धा होऊ शकतात. कारण अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये त्यांचं जे डोकं असतं किंवा त्यांची बुद्धी त्या प्रमाणात जास्त चालते. शाळा कॉलेजमधले शिक्षण सुद्धा तसे पूर्ण करतात. यांचं तसं पाहिलं तर आकलनशक्ती, ग्रहणशक्ती चांगली असते, पण ती वेगळ्या क्षेत्रामध्ये जास्त दिसून येतात. मुळातच ह्या ज्या व्यक्ती असतात या अतिशय भावनाशील असतात. एवढ्या भावनाशील असतात की समोरच्याने साधा शब्द जरी काही वेगळा बोलला तरी या अतिशय दुःखी होतात आणि यांचे अश्रू हे हृदयात जाणवतात. समोर हे कधीही बोलून दाखवणार नाहीत. समोर जर का बाहेरून ह्या व्यक्ती खूप तुम्हाला चांगल्या दिसतील, सुखी दिसतील, आनंदात दिसतील, परंतु अंतर्मुखी काही ना काहीतरी वेदना ही कायम ठसठसत असते आणि ती वेदना ती सहसा कोणासमोर बोलून दाखवत नाहीत. खरं तर यांना असा कोणीतरी एक मित्र किंवा अगदी जवळचा असा कोण व्यक्ती असायला हवा की ज्यांच्यासमोर त्यांनी आपली संपूर्णपणे मनातली दुःख मोकळी करून बोलायला हवे. तसं समका झालं नाही तर मग मानसिक तणावाखाली जाणं, मानसिक त्रास होणं, स्वतःला दूषणं देणं हा प्रकार बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. याचप्रमाणे लहानपणापासून म्हणजे बालपणापासून यांचं जे सराउंडिंग आहे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं. म्हणजे यांचा मित्रपरिवार कशा प्रकारचा आहे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील, कारण त्याचा परिणाम हा किंवा त्याचा संस्कार हा यांच्या व्यक्तिमत्वावरती अगदी झटकन दिसून येतो आणि त्यामुळेच यांचं व्यक्तिमत्व बऱ्याचदा यांच्या आजूबाजूला व्यक्ती आहे त्यांच्याकडे जास्त असतं. जीवनाबद्दल किंवा फार काही सिरियसनेस यांच्यामध्ये तसा नसतो. साधारणतः आपण पैशाकडे बऱ्याच जणांचा ओढा असतो किंवा करिअर करण्याकडे ओढा असतो. हा प्रकार यांच्यामध्ये सहसा दिसून येत नाही. स्वतःच्या विचारामध्ये गूढ तल्लीन असणारे असतात. खास करून यांचा मूळचा जो पिंड असतो तो कलेचा असतो. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत किंवा इतरही कुठल्या कलामध्ये या व्यक्ती सहजपणे रमू शकतात किंवा त्याच्यामध्ये फार मोठी उंची गाठू शकतात. परंतु त्यामागे पैसे कमवणं हा एकच त्यांचा हेतू नसतो. मुळातच ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या इतरांपेक्षा थोडासा अलिप्त राहणाऱ्या असतात, मितभाषी असतात. याचप्रमाणे या व्यक्तींच्या बाबतीत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपमध्ये ह्या व्यक्ती तशा लवकर येतात. भावभावनांचे आंदोलनं यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. रिलेशनशिपमध्ये सुद्धा नकार जर का मिळाला तर तो नकार ते सहन करू शकत नाही. कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा मानसिक तोल एवढा जातो की आत्महत्येचा विचार करणं इथपर्यंत यांची मानसिकता जाऊ शकते. यामुळेच या व्यक्तींच्या मानसिकतेकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनुभव जास्त प्रमाणात येतात. तसं पाहिलं तर मुळात या व्यक्ती तशा मॅच्युअर्ड सुद्धा दिसून येतात, परंतु यांच्या मानसिकतेकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. येणारं संपूर्ण वर्ष हे त्यांच्यासाठी शुभफलदायी राहील. महत्त्वाच्या गोष्टी जसं की शिक्षण पूर्ण होणं, विवाह जुळणं किंवा विवाह जमणं, प्रत्यक्ष विवाह होणं, त्याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होणं हा प्रकार किंवा अशा गोष्टी जवळ येणारं वर्ष म्हणजेच एप्रिल 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे हा त्यांच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यांच्या आरोग्याकडच्या संदर्भात सांगायचं झालं तर मानसिक तणावाखाली झुकणारे जास्त असतात. मानसिक ताण यांना जास्त प्रमाणात होतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिकतेवरती सुद्धा दिसून येतो. एकंदरीतच सांगायचं झालं तर हळव्या आणि अतिशय अबोल अशा प्रकारच्या या व्यक्ती असतात. यांना स्वप्न जास्त पडतात. स्वप्नामध्ये झालेल्या गोष्टी
त्याचा अनुभव येणं किंवा त्याची समज येणं किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी खऱ्या येणं, यांचे अंदाज बरोबर येणं, अशा प्रकारचे जे अनुभव ज्याला आपण सिक्स सेन्स वगैरे म्हणतो, तो प्रकार यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. तर मित्रांनो, हे होतं 7 ऑक्टोबर यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.